मंडळी सर्वांना जय शिवराय. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील नाव जरी उच्चारलं तरी आज महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा बांधवाच्या मनात एक वेगळंच भावविश्व उभं राहतंय. साध्या शेतकरी कुटुंबातून आलेला हा माणूस ना पैसा ना पाठबळ ना कोणते राजकारण, तरीही संपूर्ण समाजाची वेदना आपल्या छातीशी गठ्ठ धरून लढा उभा करतोय. उपोषणाच्या मार्गाने जिथे अन्न नाही पाणी नाही तरी न्याय मिळवून देण्याची जिद्द मात्र पर्वतापेक्षा भक्कम आहे. सरकारने कित्येक अडथळे उभे केले, खाणं थांबवलं, सुविधा बंद केल्या, हालचालीवर बंधनं आणली, पण जिथे अन्यायाविरोधात आवाज उठतो आणि सामान्य माणूस घराघरातून पेटून उठतो आणि तो पुढे येतो, तेव्हा ही ताकद खूप मोठी असते. आज प्रत्येक मराठा कुटुंब आपापल्या घरातून काहीतरी देतंय, कुणी अन्नधान्य, कुणी वेळ, कुणी आवाज. कारण हा फक्त एका व्यक्तीचा लढा नाही, हा संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाचा, ओळखीचा, न्यायाचा लढा आहे. आज मुंबईच्या रस्त्यावर उतरणारा प्रत्येक मराठा बांधव हा कधीच मुंबईत गेलेला नाही, पण सामान्य हा माणूस, माझा भोळा बाबडा, त्यामध्ये शेतकरी आहे. तोच शेतकरी आज मुंबईच्या धर्तीवर जाऊन आंदोलन करतोय. ही फक्त आंदोलन करताच नाही, तर आपल्या मुलासाठी, आपल्या भविष्यासाठी झगडणारा एक सैनिक आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पेटवलेली ही मशाल आज हजारो हृदयात पेटली आहे. सरकार कितीही प्रयत्न करतंय, दडपशाही करतंय, तरी या ज्योतीला विझवणं शक्य नाही. कारण हा लढा उपजीविकेचा नाही तर अस्मितेचा आहे. हा लढा सत्तेचा नाही तर न्यायाचा आहे. हा जेव्हा घराघरातून आईचा आशीर्वाद, शेतकऱ्यांच्या कष्टाचे हात, तरुणाईची उमेद आणि वृद्धांचे अनुभव एका मार्गावर येतात ना, तेव्हा कोणत्याही सरकारची ताकद त्या लाटेसमोर टिकत नाही. आज मुंबईकडे जाणारा मराठा समाज हा फक्त आंदोलन करत नाही, तर महाराष्ट्राला दाखवतोय की अन्यायाच्या विरुद्ध आवाज द्यायचा असेल तर एक मन, एक जीवन, एक ध्येय पुरेसं असतं. बांधवांनो, प्रत्येकाला मी विनंती करेन, जिथं आहात तिथं आंदोलन अत्यंत शांततेनं पार पडा आणि स्वतःची काळजी घ्या. हा लढा पूर्ण होईपर्यंत आपल्याला लढायचा आहे. धन्यवाद.